नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित, त्यामधील सममूल्य अपूर्णांक भाग 1. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, पटकन सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय आपण समजून घेऊ. या ठिकाणी ही आकृती दिसते, बरोबर आहे. या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे त्याचे आपण भाग किती केलेत? 2 दिसत आहेत ना. 2 भाग केले. तर जेवढे भाग आपण करतो तेवढे लिहितो छेदात. त्यातले रंगवलेत किती भाग? 1. म्हणजेच काय, 2 भागांपैकी 1 भाग आपण रंगवलाय. म्हणजे हे काय झालं? 1/2. 1/2 म्हणजे अर्धा भाग. हे तुम्हाला कळतंय. हा, हे वर्तुळ दिसतंय, त्याचे 2 समान भाग केले, त्यातला 1 रंगवलाय, म्हणजे या ठिकाणी 1/2 म्हणजेच अर्धा भाग. आता या ठिकाणी विचार करा, वर्तुळाचे भाग किती केलेत? तर 4, बरोबर आहे. त्यातले रंगवलेत किती? 2, बरोबर आहे. म्हणजे जेवढे रंगवले तेवढे आपण अंशस्थानी लिहिले, जेवढे एकूण भाग केले तेवढे आपण छेदस्थानी लिहिले. आता बघा, हे 2/4 याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. म्हणजे काय की या दोन्ही संख्यांना भाग जाणारी अशी संख्या आहे का? तर म्हणजे बघा, 2ला पण भाग गेला पाहिजे, 4ला पण भाग गेला पाहिजे, तर जाऊ शकतो. म्हणजे बघा, बे एके बे, 2नी जातोय, आणि बे दुने 4, म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं? 1/2. लक्षात आलं? 2/4 म्हणजेच काय? 1/2. 4 पैकी 2 आणि 2 पैकी 1 अर्धा, म्हणजे दोन्ही अर्धाच होतं, बरोबर ना. हे बघा, हे 1 2 3 4 भाग आहेत, त्यातले हे 2, म्हणजे त्याला हा अर्धा भाग वरचा, अर्धा भाग खालचा. समजतंय? ठीक आहे. म्हणजे बघा, इथे पण 1/2 आहे, इथे पण 1/2 आहे. आता इथे बघा, एकूण भाग किती केलेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे जेवढे भाग केलेत तेवढे आपण छेदस्थानी लिहितो. रंगवलेत किती? 1 2 3, ते आपण अंशस्थानी लिहितो. समजतं? 3/6. आता 3 आणि 6 कोणत्या संख्येच्या पड्यात आहेत? की म्हणजे या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल? तर 3 नी जाईल. बघा, 3 एके 3, 3 दुने 6, म्हणजे ह्याचे उत्तर काय आलं? 1/2. आता या ठिकाणी बघा, 1/2, 2/4 आणि 3/6 यांना म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. एक तर हे पूर्ण नाही आहेत, अपूर्णांक आहेत, आणि यांचं मूल्य समान आहे, सारखं आहे. सम म्हणजे समान, सारखं. मग या तिघांचंही मूल्य जर बघाल तर सारखं आहे. 2/4 अंक वेगळे दिसत आहेत, पण त्याला संक्षिप्त रूप दिलं तर काय झालं? 1/2 आलं. 3/6 संक्षिप्त रूप दिलं, त्याचं काय झालं? 1/2 आलं. कळलं तुम्हाला? सममूल्य अपूर्णांक म्हणजे त्यांची किंमत सारखी. मूल्य म्हणजे किंमत. ठीक आहे, पुढे जाऊ. आता बघा, सममूल्य अपूर्णांक तयार करणे. सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गुणाकार करावा लागेल किंवा भागाकार करावा लागेल. सोपं आहे की नाही? एक तर गुणाकार करा, आणि शक्य असेल तर भागाकार करा. आपण पाहूया उदाहरण. बघा, उदाहरणार्थ 1/5. आता याचं मला सममूल्य अपूर्णांक करायचं आहे. आता गुणाकार करून बघू. आता गुणाकार करत असताना तुम्ही कोणतीही संख्या घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, 7 घ्या, 8 घ्या, 1000 घ्या, 10,000 घ्या, 1 लक्ष घ्या, 10 लक्ष घ्या. फक्त अंशाला ज्यांनी गुणाल त्यांनीच छेदाला गुणायचे. ठीक आहे. म्हणजे बघा, मी आता माझ्या मनात आलं 2 ना, मी 2 घेतो. 1 गुणिले 2, 5 गुणिले 2. ठीक आहे. इलेश पुढे वाढवतो. 1 दुने 2, 5 दुने 10. 1/5 चा सममूल्य अपूर्णांक कोणता आला? 2/10. आता तुम्ही जर 2 आणि 10ला परत भाग लावला तर बे एके बे, बे पंचे 10. बघा, बे एके बे, बे पंचे 10, म्हणजे आले का परत 1/5. लक्षात येते? म्हणजे 1/5 चा सममूल्य अपूर्णांक आहे 2/10. आता असं तुम्ही बनवू शकता की नाही? सोपं आहे. आता आणखीन एक बनवूया. आता मी काय करतो, 2 घेतला ना, आता डायरेक्ट 10 वर जातो. बघा, इथे इकडे करतो आम्ही. म्हणजे कसं, 1/2, सॉरी 1/5 आहे ना आपलं.
गुणिले 10 गुणिले 10 रेष वाढून घेतो. 1×10 5×10 50. बघा 10/50. आता या शून्याला हा शून्य जाईल म्हणजे काय 10 दोघांनाही भाग गेला तर 1/5 आलं. म्हणजे इथं आपण उत्तर काय लिहू शकतो 10/50. बरोबर आहे. सोपं की नाही बघा. 1/5 सममूल्य अपूर्णांक 2/10 10/50. अजून तुम्ही कितीही काढू शकता. आता हे झालं गुणाकाराच्या प्रक्रियेने. कधी कधी काय होतं आपण भागाकार करून पण काढू शकतो जर भाग जात असेल तर. मी म्हणतोय भाग जात असेल तर. आता उदाहरणार्थ 16/18 याचं सममूल्य अपूर्णांक करायचं. गुणाकाराने पण करू शकता. 16ला 2 गुणा 18ला 2 गुणा 16ला 4 गुणा 18ला 4 गुणा 16ला 5 गुणा 18ला 5 गुणा सममूल्य मिळेल. पण आता मला भागाकाराच्या पद्धतीने दाखवायचं म्हणून मी काय करतो याला भाग लावून बघतो. आता बघा 16 आणि 18ला 2 भाग जातो की नाही. 2ची कसोटी नाही तुम्हाला. एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील तर 2 भाग जातो. इथे तर 2च्या पाड्यातले नाही. 2चा पाडा 8 आहे सगळ्यांना. मग आता काय करूया इथे बघा 16/2 18/2 16ला 2 भागलं 8 आलं. 18ला 2 भागलं 9 आलं. कळलं कळलं. ठीक आहे. आता ना मी काय करतो ह्याचं ना हे करून बघतो गुणाकार करून ह्याचा एक सममूल्य अपूर्णांक काढतो. म्हणजे 16/18 इथे लिहितो आम्ही बघा 16/18 सममूल्य अपूर्णांक 8/9 हा तर मिळाला. अजून बघू आपण आता गुणाकाराने करू. आता आपण भागाकाराने काढलाय ना. आता गुणाकाराने करू बघा 16/18 गुणिले 3 छेदस्थानी पण 3 आहे म्हणजे 16ला 3 गुणलं तर छेदाला पण 3 गुणायचं. 16 × 48 आणि 18 × 54. ठीक आहे. आता बघा 48ला आणि 54ला आपण भाग लावून बघू. 2 भाग लावू. मी स्टेप बाय स्टेप जातो म्हणजे पहिल्यांदा 2 भाग लावतो. बघा 2 दुनी 4 2 चौक 8. इथे बघा अंशस्थानी आले 24 छेदस्थानी 2 दुनी 4 बाकी राहिली 1 2 7 14 म्हणजे 70. 24 आणि 27 3च्या पाड्यात आहेत बघा. आहेत की नाही. 3 8 24 3 9 27 म्हणजे बघा 8/9 आलं. इथे पण तेच आहे इथे पण तेच आहे. म्हणजे या ठिकाणी 16/18चा सममूल्य अपूर्णांक 48/54 सुद्धा आहे. असे तुम्ही किती अगणित करू शकता हे की नाही. गुणाकार करून अगणित करू शकता. सममूल्य अपूर्णांक कळलं. अंशाला ज्यांनी गुणलं त्यांनी छेदाला गुणा. सममूल्य अपूर्णांक मिळेल. एकदम सोपा. उदाहरण सोडवलं आणखीन सोपं होऊन जाईल. आता बघा पहिला प्रश्न 7/5 या अपूर्णांकाचा खालीलपैकी कोणता अपूर्णांक सममूल्य नाही. प्रश्न वाचणं महत्वाचं आहे. तुम्ही काय करता असं वाचलं काय घेत कोणता अपूर्णांक सममूल्य आहे पहिल्याला उत्तर मिळालं खुश झालं. अरे पण नाही आपल्याला सममूल्य नाही. म्हणजे 3 जण असे असणार आहेत की जे सममूल्य अपूर्णांक आहेत आणि चौथा असा असणार आहे की जो बिचारा नाही. तर ठीक आहे आता आपण बघूया. तर ह्या अशा उदाहरणामध्ये कसं काय सममूल्य अपूर्णांक काढायचं. तर बघा काय करायचं 7 ने 21ला भाग जातोय का बघायचं. कितीचा गेला 7×21. मी आता इकडे लिहितो समोर 7×21. 5 ने 15ला भाग लावून बघायचं. 5×15 बघा अंशातही 3 आले छेदातही 3 आले म्हणजे याचाच अर्थ हा सममूल्य अपूर्णांक आहे. जर अंशात आणि छेदात उत्तर सारखं आलं तर ते सममूल्य अपूर्णांक असतो. कारण बघा 3 ने 21ला भागलं 7 येणार 3 ने 15ला भागलं तर 5 येणार. लक्षात येते. पुढे जाऊया. आता 49 आणि 35 याचा विचार करू. हा तर आहे सममूल्य आहे म्हणतो मी नुसतंच वेळ वाचवतो. सममूल्य आहे. आता 49 आणि 35 7च्या पाड्यात 49 आहेत. किती आहेत 7 7 49. 5च्या पाड्यात 35 आहेत का हो आहेत. 5 7 35. बघा अंशातही 7 आणि छेदातही 7
म्हणजे यांनी केला नाही आपला घात. अंशात 7 छेदात 7 केला नाही घात, म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक आहे. अंशात आणि छेदात जर समान आलं तर समजायचं सममूल्य अपूर्णांक आहे. कळतंय? आता 28 आणि 25, 7 ने 28 ला भाग लावा, 7 चोक 28. 5 ने 25 ला भागा, 5 5 25. अंशात आणि छेदात सारखं आलंय का? नाही, अंशात 4 आहे, छेदात आणि 5 आहे, म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक नाही. उत्तर मिळालं. पण पुढचं पण बघू. 7 ने 77 ला भागा, 7 एके 7, 7 एके 7 म्हणजे 11 आलं. 5 एके 5, 5 एके 5 म्हणजे 11 आलं. म्हणजे 11 11 दोन्हीकडे सारखे मिळाले, म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे. याचा अर्थ हा आपल्या सोबतचा नाही. मग पर्याय हा. कळलं? सोपं होतं की नाही? आता बघा, 100/60 या अपूर्णांकाचा खालीलपैकी कोणता अपूर्णांक सममूल्य नाही? बघा, कोणता अपूर्णांक सममूल्य नाही? तर आता इथे हे मोठं आहे, म्हणजे इथं भाग लावला पाहिजे. इथे काय केला पाहिजे? भाग लावला पाहिजे. आता पहिल्या पर्यायात 20च्या पाड्यात 100 आहेत का रे? 20चा 5चा 100, म्हणजे बघा 20 ने 100 भागलं तर उत्तर येतं 5. 12च्या पाड्यात 60 आहेत का? आहेत. 12 पंचे 60. बघा, अंशात आणि छेदात सारखं आलं, म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक आहे. कळतंय? सोपं आहे की नाही? आता 10 ने 100 ला बघा, 10 10 100. 6 ने 60 ला बघा, 6 10 60. हा पण सममूल्य अपूर्णांक आहे. सोपं आहे की नाही मुलांना? 5 ने 100 ला बघा, येईल का भागा का डायरेक्ट? 5 दुने 10, 5 0 0. बघा, 5 दुने 10, 5 0 0, म्हणजे इथे आलं 20. 3 ने 60 ला बघा, 3 दुने 6, 3 0 0, म्हणजे खाली 20. म्हणजे अंशातही 20, छेदातही 20, म्हणजे हा पण सममूल्य अपूर्णांक आहे. आहे काय आणि नाही काय? बरोबर ना? आता इकडे बघा, शेवटी आता हे 3 आहेत तर तो नसणारच आहे ना. काय त्याच्यामध्ये 25च्या पाड्यात 100 आहेत का? स्कॉलरशिपच्या मुलांना पाडेपाठ असणं गरजेचं असतं. पाडेपाठ पाहिजेत. 25 चोक 100 आणि 20 त्रिक 60. अरे रे रे रे, इकडे काय झालं? 4/3. अंशात वेगळं, छेदात वेगळं, म्हणजे हा आपल्या सोबत नाही. हा बिचारा एकटाच त्याचा रस्ता शोधतोय. हा सममूल्य अपूर्णांक नाही. चालेल? उत्तर मिळालेलं आहे. ज्याने अचूक दिलं उत्तर त्याला भेट देईन अत्तर. पुढे 3/13चा छेद 52 असणारा सममूल्य अपूर्णांक कोणता? आता बघा, छेद 52 पाहिजे. इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. म्हणजे चारही पर्यायात छेद 52 आहे. आता मला काय करायचे? 3 पेक्षा 9 मोठे आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? यांनी भागायचंय ना. 3 त्रिक 9. बघा, 3 त्रिक 9. 13 ने 52 ला बघा, 13 चोक 52. आता इथं विचारलंय सममूल्य अपूर्णांक कोणता? हा आहे का? नाही, कारण अंश आणि छेदात वेगवेगळं आहे. ज्या वेळेला वेगवेगळं असतं तेव्हा सममूल्य अपूर्णांक नाही. ह्यानं फसवलंय, नको आपल्याला. 3 ने 15 ला बघा, 3 5 15. 13 ने 52 ला बघा, 13 चोक 52. यांनी पण फसवलंय. अंशात आणि छेदात वेगवेगळं आलेलं आहे. आता 3 ने 12 ला बघा, 3 चोक 12, 13 चोक 52. अरे वा, बघा, ह्याने आपली साथ दिली आहे. हा सममूल्य अपूर्णांक आहे, कारण अंशातही 4 आहे, छेदातही 4 आहे. सोपं आहे की नाही? मग शेवटचं पण करून बघू. स्कॉलरशिप परीक्षेत तुम्हाला अशा उदाहरणात करायची गरज आहे का? नाही. इथेच तुमचं म्हणजे कसं होतंय, वेळ वाचणं महत्वाचं आहे. बरोबर आहे ना? त्यावेळेला करायची गरज नाही, पण आता आपण शिकतोय, शिकताना सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. बरोबर आहे? 318 आणि 13 चोक 52, 6/4. पुढे भाग जातोय, 2 त्रिक 6,
2 4 हाय का? अंश आणि छेद वेगवेगळे आले म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक नाही, हा आहे. उत्तर कोणतं आलं? 12/52. शब्बास विद्यार्थ्यांनो. 2/11/22 असणारा सममूल्य अपूर्णांक कोणता? सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. बघा, 2 4 भाग लावा, 2 2 4, 11 आणि 22 ला बघा, 11 2 22 मिळालं. इथंच उत्तर अंश आणि छेदात सारखं आलं म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक आहे. ठीक आहे, इथं बघू, 2 6, 11 2 22, अंशात वेगळं छेदात वेगळं, सममूल्य अपूर्णांक नाही. 2 4 8 आणि 11 2 22, 2 1 2, 2 2 4 नाही ना, वेगळंच आहे ना. आणि ही 2 11ला भाग जातच नाही म्हणजे हे नाही. ठीक आहे, तर या पद्धतीने सममूल्य अपूर्णांक कोणता? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पुढे जाऊया. 13/3 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता? ठीक आहे, 13/3. 13 आणि 39 ला भागा, 13 त्रिक 39, 3 12 ला भागा, 3 चौक 12. हे पाड्यातलं आहे ना, म्हणून मी पटकन करतोय. बघा, अंशात छेदात वेगवेगळं आलं म्हणजे सममूल्य अपूर्णांक नाही. सोप्प. 13/5 65, बरोबर आहे. 3 त्रिक 9, अंश वेगळा छेद वेगळा, सममूल्य अपूर्णांक नाही. 13 चौक 52, 3/5 15, अंशात वेगळं छेदात वेगळं, सममूल्य अपूर्णांक नाही. 13/5 65 आणि 3/5 15. वा वा वा, अंशात पण तेच, छेदात पण तेच, म्हणजे सममूल्य अपूर्णांक हेच. ठीक आहे, तर हेच सममूल्य अपूर्णांक आहे. लक्षात आलं? 4/7 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता? ठीक आहे, 4 2 8, 4 ने भागला 8 ला 2 आलं, 7 2 14 पहिलाच मिळालेला आहे. बरोबर आहे, पण शिकतोय म्हणून परत बघूया. 4 त्रिक 12, 7 2 14 चल नाही आहेत. 4 ने 7 ला भाग जात नसेल. इथे बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला, 4/70. परत दोघांनाही भाग जाईल. 2 2 4, 2 त्रिक 6. बघा, पाड्यात 6, इथं 7, 7तून 6 गेले, बाकी राहिली एक, इथे छुट्टच दिले, झाले 10, 2 5 10, 2/35 आलं. कुठे काहीच संबंध नाही, सममूल्य असलेला अपूर्णांक भेटलेला आहे. आता बघा, इथं मजा आहे. हे अशी उदाहरणं यायलाच पाहिजेत आपल्याला. 12/15 बरोबर चौकट छेद 5. तर चौकटच्या जागी येणारी संख्या कोणती? आता इथे बघा, इथे काय होते? पहिले 15 होते, त्याचे झाले किती? 5. म्हणजे हे भागाकारांनी आलेले आहेत ना. मग आता काय करायचं? या 5नी 15ला भागायचं. किती उत्तर येतं? 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15. म्हणजे 15ला तुम्ही 3नी भागलत ना की बरोबर 5 येतं. कळतंय तुम्हाला? 5नी 15ला भागून बघायचं उत्तर किती आलं? 3. मग 3नी 15ला भागलं की 5 येणार, बरोबर ना? मग जर 15ला तुम्ही 3नी भागलंय तर याला किती वेळी भागणार? 3नीच भागायला पाहिजे. मग 3नी 12ला भागा, 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. 12ला आपण 3नी भागलं की मिळतं 4. म्हणजे चौकटच्या जागी येणारी संख्या आहे 4. झालं. पुढे 2/5 अधिक 4/5 ह्या अपूर्णांकाशी सममूल्य नसलेला अपूर्णांक कोणता? प्रश्न नीट वाचणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आता यांची बेरीज करू. बघा, छेद सारखा आहे म्हणजे बेरीज होईल. 2 अधिक 4 6, 6/5. आता किंमत किती आली पाहिजे? 6/5 येईल तेव्हा तो सममूल्य येईल, किंवा 6च्या पट्टीत आणि 5च्या पट्टीत येईल त्यावेळेला सममूल्य. पण इथं नसलेले विचार आहे. बघूया, 6/5 सममूल्य आहे म्हणजे पर्याय हा नाहीये, सममूल्य आहे. आपल्याला सममूल्य नसलेला पाहिजे म्हणून हा पर्याय नाही. पर्याय नाही, हा सममूल्य आहे. 5/6 कसं येईल? हा तर गुणाकार व्यस्त झाला नाही याचा.
मग हा सममूल्य नाही. हा काय आहे? सममूल्य नाही, म्हणजे हे उत्तर आहे. याचं करून बघू आपण. 12/10. 6 आणि 12ला भागा, 6 दुने 12, 5 आणि 10ला भागा, 5 दुने 10. बघा, अंशात आणि छेदात सममूल्य समान आला अंक, म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक आहे. पण आपल्याला नाही पवायला पाहिजे, म्हणून हा पर्याय चुकलेला आहे. हा सममूल्य अपूर्णांक आहे, समजून घ्या. इथे बघा, 0ला 0 गेलं, 6/5 आलं. अरे वा, इकडे पण 6/5, इकडे पण 6/5, म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक आहे, पण आपण शोधतोय नाही, म्हणून या ठिकाणी हा पण पर्याय नाही. पर्याय क्रमांक 2, 5/6, जो सममूल्य नाही. कळतंय? सोप्पा आहे, काहीच अवघड नाही. 1/8 अधिक 8/8 ह्या अपूर्णांकाशी सममूल्य नसलेला, परत नाही. मला खरं तर नाही बोलणारी लोक आवडत नाही, म्हणजे होकारात्मक पाहिजे, होकार देणारे पाहिजेत, सकारात्मक लोक पाहिजेत. 1 अधिक 8 9, 9/8 येणार ना, छेद सारखा असला की बेरीज होते. तर 9/8 ह्याच्यामध्ये बघा, 9ने 18ला भागायचं 2 येतं, 8ने 16ला भागायचं 2, म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक आहे. पण आपल्याला आहेचा विचार नाही करायचा, नाहीचा विचार करायचा, त्यामुळे हा पर्याय चुकला. तर हे बघा, हे तुम्हाला माहिती आहे ना कसं करायचं. इथं मी कधी पण गुणायला देतो, इथे अधिक देतो आणि खालून वर जातो. 8 1 8, 8 आणि 1 9, म्हणजे काय येईल हे? 9/8. सोपं आहे की नाही? अरे हा पण सममूल्य अपूर्णांक आहे, मग हा पर्याय घ्यायचा नाही, कारण नसलेला पाहिजे. 9/16, 9 आणि 16ला कसं काय भाग जायचा? 9 1 9 आणि 8 दुने 16. अरे वेगळं आलं, म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक नाही, म्हणजे उत्तराचा पर्याय हा आहे. सममूल्य नाही ना, अंशात वेगळं आलं, छेदात वेगळं. यांनी 9ला भागलं 1, 8ने 16ला भागलं 2. ठीक आहे. आता पुढे 9/8 आहे की सममूल्य? 9/8 9/8. सोपं आहे की नाही? नाही, एकदम सोपं आहे. गणित समजून घ्या. आता इथे ना मज्जा असते. हे डायरेक्ट तुम्ही गुणाकार करायचा, अंशाचा अंशाशी गुणाकार, छेदाचा छेदाशी गुणाकार. फक्त भागाकार आहे ना, अंशाचा छेदाशी होतो. ठीक आहे, समजून घ्या. 2/5, आता मी इथे लिहितो पहिलं गणित, 2/5 गुणिले 5/4, म्हणजे बघा 2/5 10 आणि 5 20. या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 1/2 आलं, म्हणजे हे कसं आलं? 10 1 10, 10 2 20. आता ही पद्धत काहीच चुकीची नाही, पण ना इथेच लहान करता येते का बघायचं. म्हणजे हे बरोबर आलं 1/2. आता मी काय करतो, इथं थोडस खोडाखोड करतोय, त्यामुळे समजून घ्या. 2 आणि 4 दोघांनाही 2ने भाग जातो. मग बघा, 2 1 2, 2 2 4. समजते? 5 आणि 5, 5 1 5, 5 1 5, म्हणजे यांचा भाग जातोय. म्हणजे अंशात बघा, 1 गुणिले 1 काय आलं? 1. छेदस्थानी 1 गुणिले 2 2. असा जर भागाकार करायला ना, तो पटकन होतं. नाही तर पहिलं अवघड गुणाकार करायचा, नंतर पुन्हा भागाकार करायचा. लांबचा मार्ग, हा सगळ्यात जवळचा मार्ग. पण मी दोन्ही पद्धतीने दाखवलं. तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं त्या मार्गाने जा. जिथं खाच कळगे तिथं नीट थांबा. ठीक आहे. आता बघा, 1/2 आलं. हा सममूल्य अपूर्णांक मिळाला आपल्याला. 8/25 आहे का? नाहीच ना, आता आपण गुणाकार केलेला आहे प्रत्यक्षात, त्यामुळे हा सममूल्य आहे. इथं काही 2 पर्यायाबरोबर, 3 पर्यायाबरोबर, 4 पर्यायाबरोबर असं काय म्हटलेलं नाही, त्यामुळे हे काही करायची गरज नाही. तरी पण इथं 8/25ला तर काही भाग जात नाही, संक्षिप्त रूप होत नाही. इथं होईल बघा, 5 1 5, 5 2 10, म्हणजे इथं 2/1 म्हणजे 2, 10 1 10, 10 2 20, म्हणजे इथं 2/1 म्हणजे 2. आपल्याला उत्तर पाहिजे 1/2, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. 3/8 गुणिले 2/5. ठीक आहे. याच्यामध्ये काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे जर भाग जात असेल तर भाग लावून घ्यायचा. इथंच करतो, वेळ वाचवतोय मी, आता व्हिडिओ मोठा होतोय. 2 के 2, 2 चौक 8. भागाकार अंश छेदाचा होत असतो आणि गुणाकार अंश अंशात छेदाछेदात होतो. तर आता बघा, 3 1 3 आणि 4 5 20, याला संक्षिप्त रूप तुम्ही देऊच शकत नाही. त्यामुळे झालं काय, हे उत्तर आहे. आता 3/20 इथं कुठे डायरेक्ट आहे का? आहे इथे. झालं. 2 पर्याय बरोबर, 3 पर्याय बरोबर, सर्व पर्याय बरोबर असा ऑप्शन नाही, त्यामुळे डायरेक्ट ते उत्तर आलेलं आहे. बाकी इथं मग मी काय करत नाही. इथं बघा, 5 आणि 13 मूळ संख्या
पुन्हा भाग जात नाही. 15 आणि 16 सहमूळ संख्या आहे, इकडे भाग जात नाही. इथं होईल म्हणजे बघा 2 6 भाग जातो, 2 3 6, 2 10 20, 3/10. नाही ना, उत्तर आपल्याला 3/20 पाहिजे. आता बघा ही उदाहरणं ना एकदम सोपी आहेत, पण वाटतं ना अवघड वाटतात. थोडी जरी पायरी चुकली की माती घालली समजायची. आता बघा 3 गुणिले 3 भागिले 3 गुणिले 3 छेदस्थानी 2 गुणिले 2 भागिले 2 गुणिले 2. हे गुणाकार भागाकार आहे, त्यामुळे डावीकडून उजवीकडे जात जायचं आणि जे पहिलं करणार आहे ना त्याच्या खाली रेष मारायची. मग मी बघा पहिली मी ही पायरी करणार आहे, म्हणून मी ही या ठिकाणी लिहिलेलं 3 त्रिक 9 भागिले 3 गुणिले 3 छेदस्थानी 2 दुनी 4 भागिले 2 गुणिले 2. आता 9 ला 3 ने भागायचं, 4 ला 2 ने भागायचं, म्हणजे काय होईल सांगा मला. इथे पुढे करतो, इथे 9 ला 3 ने भागलं तर येतं 3 गुणिले 3 छेदस्थानी 4 ला 2 ने भागलं 2 गुणिले 2. 3 त्रिक 9 2 दुनी 4. आहे का पर्याय मिळाला. सममूल्य असलेला अपूर्णांक 9/4. बाकी यातलं कुठलंही उत्तर येत नाही आहे. सोपं आहे की नाही. तर हे शाब्दिक उदाहरण. सुमितने त्याच्या जवळ असलेल्या 18 वह्यांपैकी 13 वह्या त्याच्या बहिणींना दिल्या. बघा 18 पैकी 13 दिल्या. ह्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता. अपूर्णांक कसा होईल बघा. एकूण वह्या 18 होत्या, त्याच्यापैकी 13 वह्या त्यांनी त्याच्या बहिणींना दिल्या, बरोबर. म्हणजे हा झाला अपूर्णांक. आता ह्याच्याशी सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. हा तर नाही आहे, हा उलट झालं ना. 13च्या पाड्यात 26 आहेत, 13 दुने 26. 18च्या पाड्यात 36 आहेत, 18 दुने 36. बघा अंशात आणि छेदात सारखं आलं, म्हणजे या ठिकाणी हा सममूल्य आहे. बाकीचे बघूया. 13च्या पाड्यात तर 54 नाहीच आहे. 13च्या पाड्यात 65 आहेत की, 13 5 65. 18च्या पाड्यात 72 आहेत, 18 चौक 72. अरे पण वेगवेगळं आहे ना, सममूल्य नाही. कळलं. म्हणजे सममूल्य कोणतं मिळालं. पर्याय क्रमांक 2. सोपं आहे की नाही. धन्यवाद. आपण सममूल्य अपूर्णांक भाग 1 पाहिलेला आहे. आणखी काही उदाहरणं भाग 2 मध्ये बघू. म्हणजे सममूल्य अपूर्णांक हा भाग तुमच्या पक्का या ठिकाणी डोक्यात बसेल. आधीच बऱ्याचशा जणांना घेत पण असेल, पण आता थोडंसं तुम्हाला त्यात मदत झाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. धन्यवाद.